नागपूर येथील लाड कारंजा हे मूळ गाव असलेले सांगळे कुटुंबीय मिळेल ते काम आणि मोलमजुरी करत कामाच्या शोधात इसवी सन 1800च्या आसपास नाशिक जिल्ह्यातील निरहाळ या गावात वास्तव्यास आले. तेथून बोजापूर येथे काही काळ राहून अखेर 1850च्या आसपास नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील डोंगरगाव येथे स्थायिक झाले. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामधील डोंगरगाव हे एक छोटंसं गाव. एका गरीब कुटुंबातील श्री पुंजा महादूस सांगळे आणि सखुबाई सांगळे हे या गावात वास्तव्यास होते. यांना 3 मुले आणि 3 मुली अशी एकूण 6 अपत्य. अल्पभूधारक शेतकरी असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरिता दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करणे तसेच जोडधंदा म्हणून शेळी पालन करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. त्यांच्या पोटी श्री दत्तू पुंजा सांगळे यांचा दिनांक 2 जून 1964 रोजी जन्म झाला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत ही 6 भावंडे वाढली. याच गरिबीत दत्तू सांगळे यांचे बालपण गेले. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे बहिणीचे शिक्षण पूर्ण झाले नाही. मोठ्या भावाला आई वडिलांना शेती कामात मदत करावी लागत असे, म्हणून त्यांचेही शिक्षण पूर्ण झाले नाही. परंतु दत्तू सांगळे हे लहानपणापासून अभ्यासात रमत गेले व स्वतःला थोडेफार शेती कामातून लांब ठेवून शिक्षण घेतले आणि लहान भाऊ श्रावण यांनाही सोबत घेऊन दोघांनी शिक्षण पूर्ण केले. डोंगरगाव येथे 7वी पर्यंतच शाळा असल्यामुळे इयत्ता 7वी पर्यंतचे शिक्षण हे डोंगरगाव येथे घेतले. 7वी पर्यंत शाळेत शिकत असताना एकच गणवेश ते वापरत होते. संध्याकाळी घरी आल्यावर तो गणवेश धुवून रात्रभर सुकवून तोच पुन्हा दुसऱ्या दिवशी वापरायचा. असं करत त्यांनी प्राथमिक शाळेचे शिक्षण पूर्ण केले आणि माध्यमिक शाळेसाठी त्यांनी विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील येथे 10वी पर्यंत शिक्षण घेतले. मार्च 1980 साली ते उत्तीर्ण झाले. त्या काळी शिक्षणासाठी थोडेफार जे पैसे लागत होते ते त्यांनी स्वतः शिष्यवृत्तीची परीक्षा देऊन शिष्यवृत्ती मिळवून भागवत होते. आपली 12वी नाशिक येथून करण्याची त्यांना इच्छा होती, परंतु नाशिक येथे कोणीच ओळखीचे नसल्यामुळे व पैशाच्या अभावी त्यांना 12वी सायन्स पर्यंतचे शिक्षण विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील येथूनच पूर्ण केले. मार्च 1982 साली ते 12वी उत्तीर्ण झाले. संघर्ष कसा करावा हे यांना बालपणापासूनच ठाऊक होते. 12वी नंतरचे शिक्षण नाशिक येथे घ्यायचे हे त्यांनी ठरवले. नाशिकमध्ये आपल्या ओळखीचे कोणी नसताना नाशिकमध्ये जाऊन आपले शिक्षण पूर्ण कसे करावे, शिक्षणासाठी लागणारा खर्च आणि राहण्याची सोय कशी करावी याचा विचार ते करत होते. नाशिकमधील KTHM कॉलेजमध्ये BSc केमिस्ट्री यामध्ये शिक्षण घेण्याचे ठरवले. नाशिकमध्ये प्रथम वर्षाचे शिक्षण घेत असताना ते गंगेवर आंघोळ करण्यासाठी पायी चालत यायचे. याच कॉलेजला असताना रमाकांत डोंगरे यांच्याशी मैत्री झाली. नाशिकमध्ये कोणीही मदत करणारा नाही हे त्यांना लक्षात आले तेव्हाच आपले मित्र परसराम उगल मुगले यांचे मोठे बंधू साकाहारी उगल मुगले यांच्याकडे काही दिवस शिक्षणास होते. त्यानंतर साकाहारी उगल मुगले यांच्या पत्नी कुसुम उगल मुगले यांचे बंधू निवृत्ती पंढरीनाथ सानप आणि पत्नी सुमन निवृत्ती सानप यांच्याशी ओळख झाली. निवृत्ती म्हणजेच अण्णा हे बँकेत कामाला होते आणि यांच्याचकडे शिक्षण पूर्ण होईपर्यंत वास्तव्यास होते. त्यांनी केलेले उपकार दत्तू कधीच विसरू शकत नाहीत. आपले रक्ताचे कोणतेही नाते नसताना आपल्याला केलेली मदत ही त्यांनी आयुष्यभर लक्षात ठेवली आणि BSc केमिस्ट्री एप्रिल 1985 साली उत्तीर्ण झाले. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले, परंतु आता पुढे काय हा प्रश्न त्यांना पडला. जून 1985 ला रिझल्ट लागला आणि नोकरीच्या शोधात नाशिकमध्ये 5 महिने फिरले, परंतु नोकरी काही लागली नाही. नाशिकला नोकरी लागत नाही हे पाहून त्यांनी मुंबईला जाण्याचे ठरवले. अखेर डिसेंबर 1985 ला स्थायिक शंकर सांगळे आणि हिराबाई सांगळे म्हणजे दत्तू यांचे काका काकी यांच्याकडे राहण्यास गेले. 10x10च्या घरात शंकर सांगळे आणि हिराबाई सांगळे आणि त्यांची 2 मुलं आणि 1 मुलगी यांसह दत्तू राहू लागले. दिनांक 11 फेब्रुवारी 1986 रोजी डोंबिवली येथे केमिकल कंपनीमध्ये 5 महिने त्यांनी कपडे डाईंगसाठी लागणारे कलर शेड बनवून देण्याचे काम केले. 5 दिवस नोकरी आणि शनिवार रविवार आपल्या मुंबईत असलेल्या नातेवाईकांना नोकरीसाठी भेटणे हे काम करायचे. तेव्हा ग्रँड रोड येथे स्थायिक शंकर मामा यांच्याशी ओळख झाली. ते महिंद्रा येथे मॅनेजर या पदावर काम करत होते.
त्यांच्या ओळखीचे रणदिवे म्हणून मित्र होते, यांना जाऊन भेटण्यास सांगितले. त्यांच्या ओळखीने मुल्लार अँड फिप्स अंधेरी या कंपनीमध्ये दिनांक 1 ऑगस्ट 1986 रोजी ज्युनियर केमिस्ट या पदावर 800 रुपये पगाराची नोकरी लागली. या कंपनीमध्ये क्रीम कॉस्मेटिक ऑइंटमेंट याचे काम ते बघत होते. परंतु 5 महिने झाल्यानंतर कंपनीमध्ये कामगार आणि स्टाफ यामध्ये झालेल्या वादामुळे अनेक लोकांची नोकरी गेली. त्यात दत्तू हेही होते. तेथील एक मॅनेजरने यू फार्मा या कंपनीमध्ये नोकरी असल्याचे सांगितले. दिनांक 1 एप्रिल 1987 रोजी यू फार्मा या कंपनीमध्ये ज्युनियर केमिस्ट या पदावर रुजू झाले. तेथे टॅबलेट कॅप्सूलचे काम ते करायचे. 2 महिने काम केल्यानंतर टाइम्स ऑफ इंडिया या पेपरमध्ये भारत सिरम या कंपनीची जाहिरात निघाली. त्या कंपनीमध्ये दिनांक 14 डिसेंबर 1987 रोजी नोकरी लागली. भारत सिरममध्ये असताना गोळे, सावंत, रामदास पाटील यांच्याशी मैत्री झाली. 1987 साली चाळीर डोंबिवली येथे भाड्याने रूम घेतली. त्या रूममध्ये बंधू श्रावण आणि किसन आव्हाड सोबत ते राहिले. त्याच साली किसन आव्हाड यांच्याशी दत्तू यांची मैत्री झाली. 1988 रोजी स्वतःची डोंबिवली येथे गरिबाचा वाडामध्ये जनाबाई म्हात्रे चाळीत 10x10 ची रूम घेतली. 4 मे 1988 रोजी एम्प्लॉयमेंट कार्डद्वारे भारत सरकारच्या गव्हर्नमेंट मेडिकल स्टोअर डेपो येथे ज्युनियर सायंटिफिक असिस्टंट या पदाच्या मुलाखतीसाठी हजर राहण्याचे पत्र आले. दिनांक 30 मे 1988 रोजी झालेल्या इंटरव्ह्यूमध्ये ते पास झाले आणि 10 जून 1988 रोजी भारत सरकारमध्ये 1850 रुपये पगारावर रुजू झाले. दिनांक 1 जून 1991 रोजी दत्तू सांगळे यांचा श्री भागोजी कचरू आंधळे यांची कन्या संगीता यांच्याशी विवाह झाला आणि सुखी संसाराला सुरुवात झाली. संगीता यांचे शिक्षण 10वी पर्यंत होते, परंतु शिक्षणाचे महत्त्व दत्तू यांना माहीत होते, म्हणून त्यांनी लग्नानंतर आपल्या पत्नीस पुढील शिक्षण पूर्ण करण्यास सांगितले. पुढे त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मधून BA शिक्षण पूर्ण केले. सगळं व्यवस्थित सुरू असताना दिनांक 31 ऑगस्ट 1993 रोजी लहान बहीण शेवंता कातकाडे यांच्या पतीचे निधन झाले. मुलं लहान असल्याकारणाने बहीण आणि बहिणीच्या मुलांना सांभाळण्याची जबाबदारी तिन्ही बंधूंनी घेतली व पुढील शिक्षणासाठी गोकुळ आणि सुवर्णा यांस डोंगरगाव येथे घेऊन आले. दिनांक 4 नोव्हेंबर 2001 रोजी आपली लहान बहीण कमल सोनावणे यांच्याही पतीचे निधन झाले. निधनानंतर बहिणीच्या 3ही मुलांना सांभाळण्याची जबाबदारी दत्तू यांनी घेतली आणि पुढील शिक्षणासाठी बहिणीला आणि 3ही मुलांना म्हणजे सुशील, सपना आणि रंजना यांना बदलापूर येथे घेऊन राहू लागले. पुढे सगळे आपले पुतणे आणि भाचे मोठे झाले. त्यांच्या नोकरीसाठी प्रयत्न करणे, त्यांचे ठिकठिकाणी फॉर्म भरणे आणि परीक्षेत जाण्यास सांगणे हे काम केले. त्याचवेळी आपल्या पत्नीनेही थोडा अभ्यास करून स्पर्धा परीक्षा द्यावी असे त्यांना वाटत होते. संगीता यांनी मुलांचा अभ्यास घेऊन दिनांक 11 जून 2008 रोजी गृह खात्यातील परिवहन सेवेत ज्युनियर क्लार्क म्हणून रुजू झाले आणि 2008 पासून खऱ्या संसाराची सुरुवात झाली. पुढे मुलांनीही शिक्षण पूर्ण केले. मुलगा संदेश यांनी बांधकाम क्षेत्रात डिग्री पूर्ण करून व्यवसाय करत आहेत. सुनबाई सायली ही IT इंजिनियर असून ती ही कॉग्निझंट कंपनीमध्ये कामास आहे आणि मुलीने बांधकाम खात्यात पदव्युत्तर पदवी पूर्ण करून आज सार्वजनिक बांधकाम खात्यात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर रुजू झाली आणि जावई अक्षय केंद्रे हे इंजिनियर असून ONGC या कंपनीमध्ये मटेरियल मॅनेजमेंट ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. भारत सरकारच्या गव्हर्नमेंट मेडिकल स्टोअर डेपो मुंबई या कार्यालयातून गुणनियंत्रण प्रयोगशाळा प्रभारी म्हणून 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून दिनांक 30 जून 2024 रोजी सेवानिवृत्त झाले. आपली पत्नी संगीता, मुलगा संदेश, सून सायली आणि नात सिद्धी तसेच मुलगी दीपाली, जावई अक्षय केंद्रे आणि नात आदिती यांसह पुढील आयुष्य सुखाचे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. दत्तू पुंजा सांगळे यांचे वडील जे पुंजाजी सांगळे होते अतिशय मेहनत करणारे सद्ग्रस्त होते आणि ते केव्हाही लोकांची सेवा करायचे. गावात ज्या वेळेस गाडी बैल जास्त नव्हते त्या टायमाला ते गाडी बैलाने कांदे वायाचे, लासलगाव, निफाड वगैरे या ठिकाणी जायचे ते घेऊन
अशा परिस्थितीत त्यांनी जीवनक्रम चालू केला होता आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांनी मुलांना चांगलं घडवलं हे विशेष आहे. आणि त्यांना 3 मुलं होती. काशीनाथ हा घरीच शेतीवर ठेवला होता त्यांच्या वडिलांनी आणि हे दोघे जणे मुंबईला कामाला होते, चांगल्या ठिकाणी कामाला लागले. त्यांचंच अनुकरण आपण केलं पाहिजे आणि त्या मार्गावर आपण चाललं पाहिजे, जेणेकरून आपल्या देशाची, आपल्या गावाची, आपल्या समाजाची सेवा घडली पाहिजे असं मी माझ्या दृष्टीने सांगतो आणि यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द पुरे करतो. जय महाराष्ट्र, जय भारत. दत्तू पुंजाजी नाग सांगळे हे माझा वर्गमित्र होता. आम्ही 72-73च्या पिरियडमध्ये तो पहिलीमध्ये होता, मी 3रीमध्ये 2रीमध्ये होतो. तो माझ्या 2दा मी फेल झालो. दत्तू हा पुंजाजी सांगळे हा माझा वर्गमित्र हा पहिलीतून 2री 3रीत आला माझ्यापाशी. त्याच्यानंतर त्याचे शिक्षण माझ्यापेक्षा चांगले होते. शिक्षण चांगले असल्यामुळे तो त्याची डिग्री वाढत गेली आणि शिक्षण पुढच्या दर्जात गेला तो. आणि दर्जात गेल्यानंतर त्यांनी काय केलं, सर्व्हिसला लागला. चालू सर्व्हिसला लागल्यानंतर त्याच्यानंतर पुढची त्याला पदवी भेटली. त्या पदवी भेटल्यानंतर त्याचे परिवार तिकडं वाढत चालला. त्याच्यानंतर त्यांनी आई वडिलांना एकदम व्यवस्थित ठेवले, घरची परकुटी वाढवली, घरी एकदम व्यवस्थित ठेवलं. 3 बहिणी त्यांच्या 3 बहिणीचा परिवार चांगला ठेवला आणि 3ही बहिणीच्या मुलांना सर्व्हिसला लावलं आणि बहिणीच्या मुलींच्या नवऱ्याला सुद्धा सर्व्हिसला लावलं. अशा व्यक्ती आहे ते आणि समजदार व्यक्ती आणि चांगली व्यक्ती असा माझा वर्गमित्र आहे. आणि याच्या अगोदर ज्या टायमा आम्ही एकत्र शाळेत होतो त्या टायमा आम्हाला गव्हाची भाकर नव्हती, आम्हाला बाजरीची भाकर होती. बाजरीची भाकर आम्ही दुपारच्या टायमा 1 वाजता सुटून असं घरामध्ये जाऊन खायचो. तो असं आम्ही बोलत नव्हतो का बा तुझी उष्टी भाकर, तुझं उष्ट पाणी किंवा बा असं. आम्ही एकोणाचे उष्ट पाणी पियायचो, एकोणाचं जेवण एकत्र करायचो. अशा गोष्टीने आम्ही शाळा शिकलो. काही दिवसांनी त्याची माझी फटाफट झालेली. काही दिवस तो एक साईडला गेला. मी काही त्यात आम्हाला 73मध्ये 74मध्ये इथून मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यानंतर त्यांची माझी फटाफट झाली. फटाफट झाल्यानंतर मग ते एकदम परिवार एकदम क्लिअर आहे, एकदम समजदार माणूस आहे आणि आजपर्यंत त्यांनी एकदम व्यवस्थित केलेलं आहे. कोणाला काही अडचण नाही, कोणाची कुठं काही तक्रार नाही, बिक्रात नाही, काहीच नाही. अशा व्यक्तीचा माझा मित्र दत्तू पुंजाजी सांगळे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आदरणीय दत्तात्रय पुंजाजी सांगळे हे सेवानिवृत्त होत आहे. यांची आजच्या यशोगाथेवर पाया मात्र संघर्षाचा आहे. एका खेड्यात जन्माला मुलगा, आई वडील अडाणी होते, परंतु 3 भावंड 3 बहिणी, दारिद्र्य मात्र 5वीलाच पुरलेलं होतं. जीवनात संघर्ष करायचा, बालपणीच त्यांच्यावर संघर्षाचे संस्कार झालेले होते. गरिबी, दारिद्र्य याच्यातून शिक्षण करायचं म्हणजे अत्यंत खडतर अशी वाट होती. या वाटेवर वाटचाल करणारा एक प्रवासी म्हणून दत्तात्रयांचं नाव निश्चितच अधोरेखित करावं लागेल, खूप चांगल्या सुवर्णाक्षरांनी कोरावं लागेल. अंगात सगळे गुण होते. त्यांच्याकडे विशेष गुण म्हणजे नम्रता, विनयता, आदरता, मोठ्यांचा आदर करणं हा एक चांगला गुण होता. आणि त्याच्यातूनच नोकरीची चांगली संधी मिळाली. त्या संधीचं सोनं झालं. त्यांचा लग्नाचा विवाह आदरणीय आंधळे साहेब यांची सुकन्या, काय नाव तुझ्या आईचं, संगीताबरोबर 1991 साली झाला. आणि मग मात्र खऱ्या संसाराला सुरुवात झाली. या ज्या मातीमध्ये आपण वाढलो, जगलो, खेळलो, बागडलो, त्या मातीशी मात्र त्यांनी कायम नाळ ठेवली. आजही नेहमी कधीही भेटल्यानंतर आपल्या गावाबद्दल विचारतात, आपल्या मित्रांबद्दल विचारतात. हाच त्यांच्या मनाचा तो मोठेपणा आहे. माणूस मोठा झाला की बदलतो.
पण दत्तू सांगळे हे कधीही बदलले नाही. त्यांचा लहान भाऊ श्रावण सांगळे याचाही बोट धरून त्यालाही मुंबईमध्ये नेऊन सुंदर अशा चांगल्या अशा नोकरीच्या सेवा संधी प्राप्त करून दिल्या आणि स्वतःचं कुटुंबाचाच नव्हे आपल्या सगळ्या नातेवाईकांचा कसं भलं होईल, चांगलं होईल अशा या वाटेवर सर्वांना घेऊन जाणारा, वाटचाल करणारा हा मोठा सारथी आहे. हेच मी म्हणावं लागेल. आज वयाची 60 वर्ष पूर्ण करून ते सेवानिवृत्त झाले. आज या प्रसंगी मी हेही सांगू शकेन, परमेश्वरा या उभयतांना चांगलं आयुरारोग्य देऊ दे. विशेषतः यांच्याकडून आजही समाजाची सेवा घडू दे आणि भावी आयुष्य खूप निरामय आरोग्यदायी त्यांना मिळू दे, हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. आज श्री दत्तू सांगळे आमचे मामा शासकीय सेवेतून साधारण 35-36 वर्ष सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त होत आहे. मामांबद्दल बोलायचं म्हटलं तर 1 नाही 4 दिवस कमी पडतील. आज आमचे मामा हे आजीला झालेले सर्वात मोठा मुलगा आणि त्यांनी 3 बहिणी 3 भाऊ यांना सर्वांना अगदी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करून सांभाळ केलेला आहे. आणि त्या मामांनी आम्हाला म्हणजे गावातील आम्ही तर भाचे होतो, पुतणे होतो, बहिणीचे मुलं आहे, आम्हाला तर मुंबई त्यांनी दाखवलीच, परंतु गावातील जे कोणी गरजू असतील, जे कोणी विद्यार्थी असतील, कुठल्याही मुंबईला परीक्षेला असो, मुंबईमध्ये कोणी सहारा देत नाही. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की मुंबईमध्ये कोणी नातेवाईक सोडा कोणालाच जवळ येऊ देत नाही. पण आमचे मामा असे होते, कोणाला आरोग्याचा प्रश्न असू द्या, कोणाला शाळेचा प्रश्न असू द्या, कोणाला शिक्षणासाठी असू द्या, कोणाला एखादा एक्झामसाठी जर आला मुंबईमध्ये तर त्याला स्वतःहून आमचे मामा बोलावून घेणार आणि बाबा रे तू आमच्या इकडं मुक्कामाला यायचं, तुला सकाळी उठून पहाटे 5 वाजता उठून सुद्धा आमच्या मामा व मामींनी त्या मुलांना अगदी नातेवाईक नसताना त्या मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीने स्वतःच्या मुलालाही कोणी डबा किंवा बाकीच्या गोष्टी करणार नाही, ते आमच्या मामा व मामीने पहाटे 5 वाजता उठून कुठलेही नातेवाईक नसताना पहाटे 5 वाजता उठून त्या मुलांना डब्बा देऊन परीक्षेला पाठवलेला आहे. आमच्या मामांबद्दल बोलायचं जर झालं तर आम्ही भाचे 3 भाऊ, आई वडील आमचे यांना कायमस्वरूपी अगदी चांगल्या पद्धतीने नेहमी मदत करत आलेले आहे. आम्ही जे काय असेल आज अगदी आमची जी फॅमिली सुसंस्कृत अगदी चांगल्या दर्जाने शासकीय सेवेत आहे, हे सर्व जे श्रेय असेल तर आमचे दत्तू मामा, श्रावण मामा, आमचे आई वडील यांनाच जाईल. यांच्याबद्दल खूप काही बोलावं असं वाटतं, परंतु आज बरेच वक्ते आहे त्यांना बोलायचं आहे. मामांना मी जास्त वेळ न घेता मामांना उर्वरित आयुष्य सुख समृद्धी भरभराटीचे जावो, त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांना निरोगी आणि त्यांचं जे उर्वरित आयुष्य आहे त्यांनी फिरावं, जे काही त्यांच्या मनात इच्छा बाकी असतील ते त्यांनी पूर्ण कराव्या, एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि मामांसाठी मामींसाठी उदंड आयुष्य चिंततो. धन्यवाद. आमचे मामा श्री दत्तू पुंजाजी सांगळे हे माझ्या मिस्टरांचे मामा आहेत, पण त्यांनी खूप सहकार्य केलं, खूप मार्गदर्शन केलं माझ्यासाठी. मी घरी राहते, मला खूप चांगले मार्गदर्शन सांगितलं की तू हे कर ते कर, तू घरी राहू नको, तुझं करिअर कर, तू कशामध्ये सहभाग हो. प्रत्येक गोष्टी त्यांनी माझ्यासाठी मार्गदर्शन केलं, प्रत्येक गोष्टी त्यांनी मला सहकार्य केलं आणि मुलांबद्दल त्यांनी चांगले मला गोष्टी सांगितल्या का मुलांना असं शिकव, तसं कर, हे गोष्टी शिकव, त्या गोष्टीमध्ये त्यांना मार्गदर्शन कर, भरपूर शिकवलं. ते त्यांचे मामा आहे, पण प्रत्येक वेळेस ते मला फोन करतात, माझ्याशी बोलतात, प्रत्येक गोष्टी मला सांगतात. खूप चांगला स्वभाव त्यांचा. मामा मामी पण खूप चांगले स्वभावाचे. आमच्या मामांना सेवानिवृत्तीबद्दल उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. त्यांचं आयुष्य असंच आनंदीमय जाऊ. आज मी आमचे मामा सासरे श्री दत्तू पुंजा सांगळे यांच्या वयाच्या 60 वर्ष
पूर्ण होत असल्यामुळे शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहे, तरी त्याबद्दल माझे 2 शब्द मनोगत व्यक्त करत आहे. मामांबद्दल सांगायचं झालं तर मामा आणि माझे वडील हे पहिल्यापासूनच जुने शाळेतले मित्र होते आणि एकाच गावचे. मामा हे अतिशय ग्रामीण भागातून आणि गरीब आणि हालाकीच्या परिस्थितीतून कुटुंबातून जन्माला आलेले, पण अशा परिस्थितीतून उच्च शिक्षण घेऊन पूर्ण केलं ते अभिमानासारखी गोष्ट आहे. पूर्वीच्या काळी 4 व्हीलर नव्हत्या, मोटरसायकल नव्हती, टेलिफोन नव्हते, शिक्षणाच्या आज जेवढ्या सुविधा आहेत तेवढ्या कुठल्याच सुविधा नव्हत्या, कमतरता होती. अशा परिस्थितीत बॅगा नव्हत्या, तर गोण्यांच्या बॅगा शिवून शाळेत जायला लागायचं. आणि अशा परिस्थितीत दुसऱ्यांच्या मित्रांच्या नातेवाईकांच्या, आमच्या चुलते होते अशा ठिकाणी आधार घेऊन त्यांनी शिक्षण पूर्ण केलं, ही फार अभिमानाची गोष्ट आहे. मामांबद्दल सांगायचं झालं तर मामांचा स्वभाव नेहमी दुसऱ्यांना मदत करणार, नेहमी दुसऱ्यांबद्दल चांगलं करणार. माझ्या जीवनात व्यक्तिगत बदल म्हणायचा झाला तर मामा, पूर्वीच्या काळी असे टेलिफोन होते, मोबाईल नव्हते, तर मामा 2-3 महिन्यातून फोन करून सांगायचे टायपिंग कम्प्युटर करा. याच्यावर फार जोर असायचा, टायपिंग कम्प्युटर करा, MSc-IT करा, इथं अर्ज भरा, इथं अर्ज भरा, व्हॅकन्सी निघली. हे नेहमी पूर्ण नातेवाईक असो, कुटुंब असो, मित्रपरिवार असो, नेहमी दुसऱ्यांना सांगत असत. आणि माझ्या जीवनात तो एक फायदा झाला की मी आज इथं जे बसलोय ते टायपिंग कम्प्युटरमुळेच मला आज त्याचा फायदा झाला. आणि त्यांचा थोडा सिंहाचा वाटा माझ्या त्या जीवनात आहे, हे नक्कीच मी आवर्जून. मुंबईत आल्यानंतर भावाला आणलं, बहिणी असल, भाचे असल, त्यांना पण शिक्षणाचं मार्गदर्शन केलं आणि सगळ्यांना एक उंच पातळीवर नेऊन ठेवलं. आणि त्यांच्या सगळ्यांमध्ये मामाचा एक सिंहाचा वाटा आहे, एक भरारी घेण्यामध्ये. आणि असं व्यक्तिमत्व आणि खरोखर मार्गदर्शन असलं तर माणूस सुधारतो, हे मी स्वतः पण अनुभवलेलं आहे. म्हणून मार्गदर्शन फार महत्वाचं असतं आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाला जे आहे ते मार्गदर्शनाचा लाभ झालेला आहे आणि त्यांचा फार मोठा वाटा आहे कुटुंबाची उंच भरारी घेण्यामध्ये, हे मी आवर्जून सांगू शकतो. तरी मी एवढंच सांगू शकतो की मामाची 2 मुलं आहे, आज दोन्हीही सेट झालेले आहे. मुलगी आहे, तीही चांगल्या ठिकाणी शासकीय नोकरी लागली, तिचंही चांगलं शिक्षण पूर्ण केलं आहे. मुलगाही चांगल्या ठिकाणी व्यवसाय करतोय, त्याचंही चांगलं झालेलं आहे. आणि दोन्ही मुलांना म्हणजे त्यांना नातूपंतू आलेले आहे, त्याच्यामुळे मामाचं खूप चांगले झालेलं आहे. मी परमेश्वराला एकच विनंती करतो की मामाचं आयुष्य सुखी, समृद्धी, भरभराटीचं जावं. अशीच इथून पुढेही त्यांच्या हातून समाजसेवा घडो. मार्गदर्शन मिळो, आम्हाला अजूनही त्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहेच आहे आणि ती मिळत राहो, कारण आम्हाला त्याचा फायदा नेहमी होत राहतो, हे मी सांगू शकतो. जसं आपण पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणतो, तसं सांगळे परिवारात शिक्षणाचं माहेरघर म्हणजे दत्तू मामा. कारण कोणी असो, भाचे असो, सगळ्यांचं टायपिंग कम्प्युटर, MSc-IT कॉलेज असेल, सगळं असेल, त्यांनी स्वतः पुढे हात करून उभं करून पूर्ण शिक्षण पूर्ण केलं. म्हणून मामाबद्दल जेवढं सांगू तेवढं कमीच आहे. तरी याबद्दल मी माझे 2 शब्द मनोगत व्यक्त केलं. धन्यवाद. आमच्या दादाबद्दल बोलायचं जर ठरलं तर आमच्या दादांनी लय कष्ट केले, लय गरिबी दिवस काढले. आमचे वडील गरीब होते, मोलमजुरी करीत होते, पण ते सर्व्हिसला लागल्यापासून एकदम चांगलं झालं. आम्ही 3 भाऊ 3 बहिणी, पण आम्हाला कधीच त्याने दुखवलं नाही, कधीच तो कोणाशी भांडला नाही. त्याचा स्वभाव एकदम शांत होता. आमच्या भाऊनं शाळेत गेला ना तर त्याला 8वीपर्यंत कपडे सुद्धा नव्हते घालायला. एक पॅन्टवर 8वीपासून 12वीपर्यंत शिक्षण केलं. तिथून पुढं नाशिकला गेला. नाशिकला तो कोणाच्या घरी राहिला, कसं खालं कसं राहिलं त्याच्या जीवाला माहिती. त्याच्यानंतर तो मुंबईला आला. मुंबईला आल्याच्या नंतर त्याने हाताने करून खाल्लं लग्न होईपर्यंत. कोणाचा डबा लावला नाही, कोणाचं खानूळ लावली नाही, स्वतः केलं, स्वतः खाल्लं, स्वतःच भांडे घासले, स्वतःच कपडे धुतले. इतका कष्टाचा आमचा भाऊ आहे, पण त्याने एकदम चांगलं केलं. आम्हाला अजिबात आतापर्यंत एकदम म्हणजे कोणाशीच असा वाईट दृष्टीने बोलला नाही, कोणाला काही समजूनच सांगत राहिला कधी पण. सगळ्यांचं त्याने केलं. त्याची भरभराटी हो, त्याने एवढं सर्व्हिस केली, पण त्याने कोणाचाच फुकटचा चहासुद्धा कुणी पेला नाही आणि आजपर्यंत तो व्यवस्थितच राहिला. इथून पुढे त्याचं आयुष्य भरभराटीचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते.
आमची वहिनीबद्दल जर बोलायचं ठरलं तर तिच्या मरणपोटी या अशी आमची वहिनी. एवढंच मला बोलायचं आहे, दुसरं काही नाही. काकांबद्दल बोलायला गेलं तर घरातलं सगळ्यात शांत पेशन्स असलेलं समजूतदार व्यक्तिमत्व म्हणजे काका. आणि स्पेशली माझ्या लाईफवर त्यांचा इम्पॅक्ट म्हणजे केवळ माझ्याच नाही तर क्लोज रिलेटिव्ह मधल्या सगळ्यांच्या लाईफवर त्यांचा मेजर इम्पॅक्ट आहे. आज लाईफमध्ये मी जे काही आहे, जिथं कुठं आहे, त्याचं सिंहाचा वाटा काकांना जातो. म्हणजे स्टार्टिंगपासून माझं एज्युकेशन किंवा मी जेव्हा ठरवलं होतं की मला टीचर बनायचं आहे, सो काकांनी एक कॉन्फिडन्स दिला की नाही, तू वेगळं काहीतरी करू शकतो. ते बदलापूरला घेऊन आले, CETचा क्रॅश कोर्स लावला त्यात. आय मीन, आणि घरी वातावरण वडिलांचं आणि काकांचं खूप चांगलं होतं असं नव्हतं, तरी पण हे सगळं असतानाही त्यांनी ते सपोर्ट करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. सो आज जे काही आहे, इंजिनिअरिंग झालं वगैरे वगैरे, ते केवळ त्यांच्यामुळे. सो श्रावण काकांनी पण फायनान्शियली मदत केली, दोघांचं कॉम्बिनेशन मिळून झालं. बट कदाचित मी प्रायमरी स्कूलमध्ये टीचर असतो, मॅक्झिमम जे काही कमवलं असतं ते कमवलं असतं, पण लाईफ आज जी आहे ती नसती. लाईफमध्ये मधल्या प्रत्येक माइलस्टोनवर त्यांचा सपोर्ट होता. म्हणजे स्टार्टिंगपासून एज्युकेशन, त्यानंतर फर्स्ट हाऊस, त्यानंतर लग्न, मेजर इम्पॅक्ट. त्यामुळे जे काही झाला तो त्यांच्या डिसिजन, म्हणजे त्यांचा सपोर्ट होता प्रत्येक डिसिजन घेण्यामागे, त्यामुळे झाला. काकांबद्दल जे काही ऐकलेलं होतं की त्यांनी कोणत्या परिस्थितीत एज्युकेशन केलं, कसे नाशिकमध्ये शिकले, त्यानंतर कसं गव्हर्मेंट जॉब भेटला, त्यानंतर पूर्ण घराला कसं समोर आणलं, प्रगती झाली. सो जेव्हा आम्ही लहान होतो ही एक इन्स्पिरेशनल स्टोरी होती आमच्यासाठी. सो काहीतरी बघायचं, कुणाकडे तरी बघायचं तर त्यांच्याकडे बघायचं काइंड ऑफ. आणि त्या इन्स्पिरेशनमधूनच खूप काही गोष्टी पण घडत गेल्या. सो तो एक मेजर फॅक्टर होता अगेन लाईफमध्ये काहीतरी वेगळं करण्याचा. आणि त्या काकांनी जे काही केलं आहे, खूप काही कष्ट घेतले, त्यांनी खूप काही अचीव केलं आहे. 2 मुलं व्यवस्थित सेट झाले, आता रिटायरमेंट होते. सो पुढचं आयुष्य एकदम सुखात, रिलॅक्स, प्रत्येक मोमेंट एन्जॉय करून जगावं. आणि एवढ्या शुभेच्छा देऊन हॅपी रिटायरमेंट लाईफ. आज अनफॉर्च्युनेटली आम्ही या प्रोग्रामसाठी नाहीये, पण काकांना हॅपी रिटायरमेंट लाईफ विश करतोय. आणि त्यांचं पुढचं आयुष्य हे रिलॅक्स सुखाचं एन्जॉय करून समाधानाचं. जगावं एवढीच इच्छा आहे. आणि एकदा तरी अमेरिका ट्रिप संदेश भाऊंनी स्पॉन्सर करावी ही त्यांच्यासाठी सूचना आहे. आम्हालाही थोडा टाइम भेटेल काकांचा. बंधू हे बंधू असतात. आणि आमच्या कुटुंबामध्ये मी जरी वडील असलो तरी माझा जो भाग आहे तो दत्तूने इतका उचलला तर सर्व कुटुंब एकदम आमच्या लाईफमध्ये आलं. लहानपणापासून हा दत्तू हा म्हणजे माझा मराला भाऊ हा हुशारच होता. आणि असं आमच्या गावातही असं आमच्यासारखं कुटुंब नाही. गावातमध्ये पण एकत्र पण आहे. आणि सर्वांना एक रस्ता दाखवण्याचं काम कोणी जगात केलेलं नाही आहे. ते आमच्या गावातून, आमच्या घरातून, आमच्या कुटुंबातून झालेलं आहे. आज रोजीला जे काय आहे ते दत्तू भाऊमुळेच आहे. सावंतचं पण आहे त्यात सहकार्य. याच्यामध्ये आमचावाला मोठा मुलगा असता तर अजूनच्या समाधान वाटलं असतं. तो गावाला आहे. हां, आमचा लहान मदरला देर चांगलं आहे, लहान देर पण चांगले. म्हणजे येईन पुरं कुटुंब पार आया बहिणी सगळं सांभाळलं. आणि एवढे भाषे सगळे सोयीला लावले. म्हणजे भरपूर त्यानं पुण्य घेतलं. आता म्हणजे एकदम रिटायर होस तर त्यानं भरपूर सांभाळलं. आता एवढं मोर अजूनही शेवटपर्यंत त्याची जबाबदारी आहे. आणि आत्तापर्यंत जे काही केलं ते खूप चांगलं केलं. आणि आता रिटायरमेंट होतोय तर इथून पुढं त्यांनी अशाच शांततेत आणि
आयुष्य चांगलं जगावा एवढीच अपेक्षा आहे. नमस्कार, मी श्रावण सांगळे. आमच्या सांगळे कुटुंबातील अत्यंत प्रेमळ आणि हुशार व्यक्तिमत्व श्री दत्तूभाऊ यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबातील अशिक्षित आईवडिलांच्या पोटी होऊन ते आमच्या कुटुंबातील पहिले पदवीधर झाले, याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे. पदवीधर झाल्यानंतर नोकरीसाठी त्यांनी मुंबईमध्ये येऊन एका छोट्याशा कंपनीमध्ये अनुभव घेऊन त्या अनुभवाच्या जोरावरती एक केंद्र शासकीय नोकरीसाठी आरोग्य विभागामध्ये जेव्हा मुलाखतीला गेले आणि मुलाखतीच्या आणि गुणवत्तेच्या जोरावरती ते आज एवढ्या मोठ्या कंपनीतून 36 वर्ष प्रदीर्घ सेवा करून आज ते सेवानिवृत्त झाले आहे. याबद्दल आम्हाला संपूर्ण सांगळे कुटुंबाला सार्थ अभिमान आहे. शासकीय सेवा करताना त्यांनी त्यांचा स्वतःचा प्रपंच केलाच, परंतु त्यांनी मोठ्या भावाच्या मुलांचा, माझा छोटा भाऊ या नात्याने माझंही शिक्षण मुंबईसारख्या शहरामध्ये स्वतःचं घर नसून सुद्धा माझं ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. मला नोकरी लावली, नोकरी लागून लग्न होईपर्यंत सांभाळलं. हे त्यांचं ऋण मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही. त्यांचा शासकीय सेवेत काम करताना जी धडपड चिकाटी असायची का गावावरून नातेवाईकाचा कोणताही माणूस येवो त्याला शासकीय सेवेमध्ये नोकरी कशी मिळेल याबद्दल मार्गदर्शन करणं, एखादा माणूस आजारी असेल त्याला हॉस्पिटलला आणणं, त्याला बरं करून घरी पाठवणं, हे त्यांनी शासकीय सेवेत पूर्ण करताना हे सगळं पूर्ण केलेलं आहे. आणि त्याचा त्यांना नक्कीच परमेश्वराकडे त्याची नोंद झालेली आहे आणि ती त्यांना अनुभवातून येतेच. आज 60 वर्ष त्यांचं वय झालेलं आहे, परंतु ते अतिशय उत्साही आणि पॉझिटिव्ह माइंड असून ते आज सेवानिवृत्त होत आहे. हा आम्हाला सांगळे कुटुंबाला संपूर्ण सार्थ अभिमान आहे. दत्तूभाऊ यांनी शासकीय सेवा करताना आपल्याला घर नाही आहे याबद्दल जी खंत होती, त्याबद्दल त्यांनी बदलापूरमध्ये स्वतःचा प्लॉट घेऊन सोसायटीतल्या सगळ्या ऑफिसच्या लोकांना एकत्रित घेऊन त्या ठिकाणी बिल्डिंग उभी केली व 14 ते 15 लोकांना स्वस्तात घरं मिळवून दिली त्या काळामध्ये. आणि ते मेडिकल फील्डमध्ये असून सुद्धा त्यांनी सिव्हिल इंजिनियर या फील्डमध्ये अभ्यास करून बिल्डिंग कशी पूर्ण करता येईल याबद्दल चिकित्सक झाले. ह्याच अनुभवावरती त्यांचा स्वतःचा मुलगा आणि मुलगी हे दोघंही जण आज सिव्हिल इंजिनियर असून डिग्री इंजिनियर होऊन सिव्हिल इंजिनियर आहे, नामांकित कॉन्ट्रॅक्टर आहे. मुलगी सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये नोकरीला आहे. जावई तर ते नामांकित कंपनीमध्ये ONGC सारख्या मोठ्या नामवंत कंपनीमध्ये आज मोठ्या पदावरती कामाला आहे. नोकरीच्या कारकिर्दीमध्ये संपूर्ण कुटुंबाकडे लक्ष देऊन संपूर्ण कुटुंबातील भावाचे, बहिणीचे, मुलांना मुंबईसारख्या शहरामध्ये येऊन चांगल्या उच्च पदावरती नोकरीला लावणं हे त्यांच्या केवळ आणि केवळ मार्गदर्शनामुळेच झालेलं आहे. दत्तूभाऊ यांच्या मार्गदर्शनाने आज आमच्या कुटुंबातला एक सदस्य अमेरिकेसारख्या प्रगतशील देशामध्ये आज मोठ्या कंपनीमध्ये कायमस्वरूपी वास्तव्यासाठी आहे. याचा आम्हाला खरोखरच सार्थ अभिमान आहे. आणि असा परमेश्वररूपी प्रभू रामचंद्रसारखा भाऊ माझ्यासारख्या पामराला मिळणं हे मी भाग्यच समजतो. दत्तूभाऊ यांना त्यांचं उर्वरित आयुष्य सुखी, समृद्धी, आरोग्यदायी जावो अशी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मी रमाकांत डोंगरे, सध्या सेवानिवृत्त सब रजिस्ट्रार म्हणून गावी असतो वेळगावला. दत्तू पुंजाजी सांगळे आणि मी 1983, 84, 84, 85 पर्यंत KTHM कॉलेज येथे BSc, तो BSc केमिस्ट्रीला होता आणि मी BSc फिजिक्सला होतो. त्यानंतर दत्तूनं मुंबईला प्रायव्हेटमध्ये 1-2 वर्ष काम केलं आणि गव्हर्नमेंट मेडिकल स्टोअर GMSD सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये असिस्टंट केमिस्ट म्हणून तो नोकरीला लागला. त्यानंतर पुढं त्यानं त्याच डिपार्टमेंटमध्ये राहून प्रमोशन वगैरे झालेलं त्याचं. दत्तूनं खूप कष्ट केले, लहानपणापासून तो हुशारच होता आणि त्याचं आता तो 30 जून 2023
24 रोजी सेवानिवृत्त होत आहे. त्यांचं सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष असल्या कारणाने मी 2 वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालो आणि तो आज सेवानिवृत्त होत आहे. KTHMला आम्ही बरोबर असल्या कारणाने रूम पार्टनर म्हणूनही आम्ही 1 वर्ष बरोबर होतो. आणि दत्तूचा स्वभाव वगैरे खूप स्वयंपाक चांगला करतो. तो स्वयंपाकाच्या बाबतीत त्याची एकदम चांगली. त्यानंतर मुंबईला तो गेल्यानंतर पण मी मुंबईला MPSC परीक्षा देत होतो, त्यामुळं आमचं कायम कॉन्टॅक्ट राहायचं. मी त्याच्या रूमवर पण यायचो. डोंबिवलीला वेस्टला राहायचा तो. त्यावेळेस त्याचं हे आणि स्वभाव वगैरे त्याचं खूप चांगलाच होतं आणि त्याचं भावी आयुष्य खूप चांगल्या प्रकारे जावं इथून पुढं. खरं बोनस लाईफ आता इथून पुढं चालू होतं माणसाचं आणि ते त्यानं चांगल्या प्रकारे हे करावा अशी माझी इच्छा आहे. अशी मी प्रार्थना करतो देवाकडून. मी सायली सांगळे, त्यांची सून. आज मला पप्पांबद्दल सांगायचं आहे की जसे मी माझ्या पप्पांना पप्पा बोलायचे आणि इकडे येऊन पण यांना पण पप्पा बोलते, त्यात फरक काही नाही आहे. जेवढं प्रेम, जेवढा सपोर्ट बघतो शिक्षणाचा असेल किंवा कोणत्याही घरातल्या गोष्टींचा असेल, जो माझ्या पप्पांनी मला तिकडे दिला तोच मला कंटिन्यू तसाच किंवा त्याच्यापेक्षा थोडासा जास्त देखील मला पप्पांकडून मिळाला आहे. मग तो शिक्षणाचा सपोर्ट तर कदाचित मला जास्तच मिळाला आहे. कारण जनरली जेव्हा बघायला पाहुणे येतात आपल्याला म्हणजे लग्नाच्या वेळी, तेव्हा प्रश्न काय विचारले येतात की तुला जेवायला येतं का, तुला काय बनवायला येतं का. पण तसं नव्हतं. माझा इंटरव्ह्यूच झाला होता की तुझं इंजिनिअरिंग कुठे झालं, तू कोणते कोणते कोर्स केले किंवा तुला पुढे काय बनायची इच्छा आहे. तेव्हाच मला समजलं की मला काय घरी बसायचं नाही आणि माझी इच्छा पण होती की मी पुढे जॉब करावे. तर पप्पांनी तेव्हाच मला सांगितलं की मी दगडाला सुद्धा काम करायला लावू शकतो. तर तू इंजिनिअरिंग झाली आहेस, त्याच्यामुळे तुला पुढे जाऊन जॉब करायचा असेल किंवा तुला जे काय करायचं असेल त्याचा पूर्ण सपोर्ट आहे. आणि ते पप्पांनी खरं देखील केलं. मी जेव्हा लग्न करून आले त्यानंतर माझं CDAC पूर्ण केलं आणि आज मी MNC म्हणजे मल्टीनॅशनल कंपनीत ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून फक्त त्याचं श्रेय मी फक्त पप्पांना देते. कारण मी विचारसुद्धा नव्हता केला की मी जाऊन जॉब करेन किंवा एवढ्या मोठ्या कंपनीत जॉब करेन. पण पप्पा रोज येऊन का नाही करू शकत, तुला जमेल, तू करशील असं करून पप्पा मला इंटरव्ह्यू द्यायला लावायचे. ते मला नेहमी सांगायचे की मी आईला जसं सपोर्ट केला आहे, म्हणजे आमच्या आईंना देखील पप्पांनी इकडे येऊन शिकवलं. आज आई मोठ्या पदावर काम करताय तसं तू पण करावं, तू घरी बसूच नाही असं त्यांची अजून इच्छा होती. आज देखील ते रिटायर्ड झालेत. लोकांचे रिटायर्ड नंतर खूप प्लॅन असतात की मी हे करेल, मी ते करेल. पण पप्पा आज देखील सांगतात की मी रिटायर्ड झालोय म्हणजे मी पूर्ण तुमच्यासाठीच आहे. आज सिद्धीला ते पूर्ण एवढं सांभाळतात की मी आज म्हणजे खूप फ्रीली जॉबसाठी जाऊ शकते. जनरली लोकांना बाळ झाल्यानंतर टेन्शन असतं मी कुठे जाऊ किंवा मी जॉब सोडू की काय करू. पण पप्पा बोलतात तुम्ही बिंदास जा, मी आहे. म्हणजे त्यांची आता सुद्धा अशी इच्छा नाही की मी पुढे मजा करावी. ते बोलतात आत्ताशी माझे 60 वर्ष संपले, अजून तर मला भरपूर जगायचं आहे. आणि ते आमच्यासाठी अजूनही खूप करतायत, पुढे देखील करत राहतील. तर त्यांनी पुढे जाऊन खूप फिरावं, आम्हालाही वेळ द्यावा तसं काही नाही, पण त्यांनी फिरावं त्यांच्यासाठी थोडंसं, एवढंच मला बोलायचं आहे. आणि पुढे त्यांचं आयुष्य खूप चांगलं जावं. आपल्या गावाबद्दल असणारी आपुलकी आणि गावच्या लोकांबद्दल असलेलं प्रेम हे मी लहानपणापासूनच बघत आलेलो आहे. पप्पांनी फार गरिबीतून शिक्षण पूर्ण केलं. शिक्षणाच्या वेळी पप्पांना ज्या ज्या अडचणी आल्या त्या कोणालाही येऊ नये असं पप्पांना नेहमी वाटतं. बांधकाम क्षेत्रात पप्पांना आधीपासून आवड होती. आपल्या मुलांनाही बांधकाम क्षेत्रामध्ये काहीतरी करावं असं त्यांना नेहमी वाटत होतं. त्याचप्रमाणे मी BE सिव्हिल झालो आणि माझी बहीण दीपाली ME स्ट्रक्चर झाली. मी बाहेरच्या देशात जावं आणि काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी शिकावी हे पप्पांना वाटत होतं. त्याप्रमाणे मी 6 महिने सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जॉबही केला, परंतु त्यात मला काही फारसं यश आलं नाही. पुढे 4-5 महिन्यांनी मी व्यवसाय करण्याची इच्छा पप्पांना सांगितली. त्याप्रमाणे पप्पांनीही मला सपोर्ट केला. 2017 पासून ते आत्तापर्यंत 2024पर्यंत रिटायरमेंटपर्यंत पप्पांनी पप्पाच्या पगाराचा 1 रुपया मला दिलेला आहे माझ्या व्यवसायासाठी. त्याच व्यवसायासाठी माझा जो व्यवसायाचा जो पाया आहे तो भक्कम झाला आहे. माझ्या पप्पांना 2 भाऊ आणि 3 बहिणी आहेत, म्हणजे टोटल 6 जण आहेत ते. त्यापैकी आजीचं आमचं सगळ्यात जास्त प्रेम माझ्या पप्पांवरती होतं. आम्ही कधीही दिवाळी असो, उन्हाळ्याची सुट्टी असो, कधीही गावी गेलो तर आमची आजी आमच्या वडिलांना एकच सांगायची की सगळ्यात पहिले तूच मुंबईत गेला आहेस आणि तुझंच घर अजून मोठं होत नाही आहे, तुझ्याकडे गाडी नाही आहे, मोठं घर नाही आहे. विशेष म्हणजे आजी असं सांगायची की लिफ्टच्या बिल्डिंगमध्ये घर घे. आज आमच्याकडे घर आहे, गाडी आहे, परंतु आजी हा सोहळा बघण्यासाठी आज इथे उपस्थित नाही आहे. कोविडमध्ये आमची आजी स्वर्गवासी झाली. आम्ही सगळ्यांनी मिळून खूप प्रयत्न केले. त्यात माझे काही भाऊ आहेत, काका आहेत, सगळ्यांनी आम्ही खूप प्रयत्न केले, परंतु आम्हाला काही विशेष यश आलं नाही. आमच्या शिक्षणासाठी आणि घरातील किंवा फॅमिलीमधील अनेक लोकांसाठी तुम्ही जो वेळ दिलेला आहे
तो खूप अमूल्य आहे. या पूर्ण वेळेतून तुम्ही थोडाही वेळ तुमच्यासाठी काढलेला नाही आहे, हे आम्हालाही माहिती आहे. परंतु तुमच्या ह्या सेकंड इनिंगमध्ये तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या मी पूर्ण करायचा पूर्ण प्रयत्न करेन. पप्पांना शिक्षणाच्या वेळी नाशिकमध्ये आणि मुंबईमध्ये ज्यांनी ज्यांनी मदत केली, म्हणजे सकाहरी उगल मुगले असतील, कुसुम उगल मुगले असतील, त्यांचे बंधू निवृत्ती पंढरीनाथ सानप असतील, म्हणजेच अण्णा सुमन सानप असतील, आमचे बाबा शंकर सांगळे, हिरा आजी यांनी खूप मदत केलेली आहे पप्पांना. ती मदत पप्पा ही कधीच विसरू शकत नाही. त्या मदतीमुळेच आज सांगळे कुटुंब इथपर्यंत पोहोचलेलं आहे. त्यात तुमचा खूप मोलाचा वाटा आहे. यामधून अनावधानाने चुकून माझ्याकडून काही नावं राहिले असतील तर त्यांची मी मनापासून माफी मागतो. आणि वडिलांना यापुढे रिटायरमेंटचं आयुष्य हे खूप सुखी समृद्धी जावं ही ईश्वरासाठी प्रार्थना करतो. धन्यवाद.